तुझ्यात हरवले मी. भाग 35. अपघात झालेल्या व्यक्तीला डॉक्टरांनी पूर्णपणे धोकाबाहेर असल्याचं सांगून वॉर्डमध्ये हलवले. त्यानंतरही आदित्य संध्याकाळपर्यंत हॉस्पिटलमध्येच थांबला. फक्त एवढंच नाही, तर त्या व्यक्तीच्या पत्नीने दुपारपासून काहीच खाल्लं नव्हतं. हे पाहून त्याने तिच्यासाठी नाश्त्याचीही व्यवस्था केली. तिच्या डोळ्यात सतत अश्रू होते आणि मनात फक्त एकच प्रश्न, माझे पती सुरक्षित असतील ना? आदित्य तिच्याजवळ बसून तिला धीर देत राहिला. बोलता बोलता त्याने त्यांच्या कुटुंबाबद्दल विचारलं. तेव्हा त्या महिलेने सांगितलं की त्यांना एकच मुलगा आहे. तो दिल्लीमध्ये नोकरी करतो आणि महिन्यातून एकदाच घरी येतो. हे ऐकून आदित्यला थोडं समाधान वाटलं. त्याने तिला मुलाला अपघाताची माहिती द्यायला सांगितली, पण ती लगेच म्हणाली, नको बाळा, तो घाबरेल, घाईघाईने निघेल आणि वाटेत त्याच्याच बाबतीत काही घडलं तर. आई म्हणून मी तो धोका घेऊ शकत नाही. त्या आईची भीती अगदी स्वाभाविक होती. कधीकधी आपल्या वेदनांपेक्षा आपल्या मुलांच्या सुरक्षिततेचीच जास्त काळजी पालकांना असते. तिच्या डोळ्यातलं प्रेम आणि काळजी पाहून आदित्य शांत झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचा सल्ला दिला होता, पण त्या महिलेने नकार दिला. जर समोरचा माणूस श्रीमंत आणि प्रभावशाली असेल तर आम्ही किती दिवस लढणार? कोर्ट, कचेऱ्या, खर्च, आमच्यासारखा सामान्य माणसाला ते झेपणार नाही. तिच्या आवाजातली असह्यता ऐकून आदित्यच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले. खरंच आजही गरीब माणूस न्याय मिळवण्यापूर्वीच घाबरतो का? पैसा आणि ताकदीसमोर सामान्य माणूस इतका हतबल असतो का? त्याने दीर्घ श्वास घेतला. व्यवस्था बदलणं इतकं सोपं नव्हतं. थोड्याच वेळात हवालदाराने आदित्यचा जबाब नोंदवला आणि त्याची सही घेतली. त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की रुग्ण रात्रीपर्यंत शुद्धीवर येईल. त्या महिलेनेही आता आदित्यला घरी जाण्याचा आग्रह केला. सुरुवातीला त्याला जायचं नव्हतं, पण तिने शेजारच्याला फोन करून बोलावलं आणि सर्व काही सांभाळेन असं आश्वासन दिलं. दोघेही वॉर्डमध्ये गेले. त्या व्यक्तीला सुरक्षित पाहून दोघांनाही हायसं वाटलं. पतीला त्या अवस्थेत पाहून ती महिला पुन्हा रडू लागली. आदित्यने शांतपणे तिची समजूत काढली. स्वतःला सावरल्यानंतर तिने आदित्यच्या डोक्यावर हात ठेवला. बाळा, देव तुला आयुष्यात हवं ते सर्व काही देवो. हे शब्द ऐकताच आदित्यच्या मनात एक वेगळीच भावना जागी झाली. दुपारी अंशशी बोलल्यानंतर त्याने आपल्या शोधाबद्दल जवळजवळ आशा सोडली होती. पण त्या आईच्या आशीर्वादाने त्याच्या मनात पुन्हा आशेचा छोटासा दिवा पेटला. त्याने नम्रपणे तिच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. स्वतःचा मोबाईल नंबर देत म्हणाला, काका शुद्धीवर आले की मला एक फोन नक्की करा. ती हसत तयार झाली. हॉस्पिटलमधून बाहेर पडताच आदित्यला आठवलं की त्याची बाईक अजूनही अपघाताच्या ठिकाणी उभी आहे. त्याने एक शेअर रिक्षा थांबवली आणि त्या ठिकाणी पोहोचला. संध्याकाळ झाल्याने वाहतूक वाढली होती. जवळपास 20 मिनिटांनी तो तिथे पोहोचला. बाईक तशीच उभी होती. त्याने सुटकेचा निश्वास टाकला, पण पुढच्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावरील हसू गायब झालं. हेल्मेट गायब होतं. त्याने आजूबाजूला शोधलं, पण काहीच दिसलं नाही. मग अचानक त्याला आठवलं, अंशचा फोन आला होता. बोलताना त्याने हेल्मेट काढून हँडलवर टांगलं होतं. त्यानंतर अपघात झाला आणि तो सगळं विसरून जखमी व्यक्तीला वाचवण्यासाठी धावला. इतरांचा जीव वाचवताना स्वतःच्या वस्तूंचा विचार कोणाला आठवतो? त्याने निराशेने डोळे मिटले. सुदैवाने बाईकची चावी त्याने आधीच खिशात ठेवली होती. नाहीतर बाईकचाही धोका होता. आता पर्याय नव्हता. दंड भरावा लागला तरी चालेल, असं स्वतःशी म्हणत तो हेल्मेटशिवाय बाईक सुरू करून निघाला. पण अवघ्या 10 मिनिटातच चौकात उभ्या असलेल्या वाहतूक पोलिसाने हात दाखवत त्याला थांबवलं. वाहतूक पोलिसाने हात करून आदित्यला बाजूला थांबण्याचा इशारा केला. आदित्यने शांतपणे बाईक रस्त्याच्या कडेला उभी केली. हेल्मेट कुठे आहे? पोलिसाने कठोर आवाजात विचारलं. आदित्यने शांतपणे उत्तर दिलं, सर, माझं हेल्मेट चोरीला गेलं. पोलिसाने त्याच्याकडे संशयाने पाहिलं आणि लगेच बाईकची कागदपत्र मागितली. आदित्यने शीट उघडून कागदपत्र काढायला सुरुवात केली, तर पोलिसाने चलनाचं पुस्तक हातात घेतलं. तेवढ्यात त्याची नजर आदित्यच्या शर्टावर पडलेल्या रक्ताच्या डागांकडे गेली. भांडण करून आलास का? आदित्य काय उत्तर देणार इतक्यात मागून ओळखीचा आवाज आला. चलन कापा, हेल्मेट नाही ना? दोघांनी मागे वळून पाहिलं. तो अपघाताच्या प्रकरणात हॉस्पिटलमध्ये भेटलेला हवालदार होता. आदित्यला पाहताच तो हसला. अरे, तुम्ही इथे? त्याने वाहतूक पोलिसाला संपूर्ण घटना सांगितली.
अपघात, जखमी व्यक्तीला वाचवणं, हॉस्पिटलमध्ये धावपळ आणि त्यात हेल्मेट तिथेच राहून चोरीला जाणं. सगळं ऐकल्यावर वाहतूक पोलिसाचाही चेहरा मवार झाला. तुमच्यासारखा माणूस नियम मोडेल असं वाटत नव्हतं. आदित्य हसत म्हणाला, मी नेहमी नियम पाळतो सर, पण आज परिस्थिती वेगळी होती. दोन्ही पोलिसांनी चर्चा केली. त्या भागात हेल्मेट चोरीच्या घटना वाढल्याचंही त्यांनी सांगितलं. ठीक आहे, यावेळी चलन नाही, जा. पण आदित्यने लगेच पॉकेटातून पैसे काढले. नाही सर, चूक माझी आहे. कारण काहीही असो, हेल्मेटशिवाय वाहन चालवलंय, दंड भरायलाच पाहिजे. दोन्ही पोलीस काही क्षण त्याच्याकडे पाहतच राहिले. प्रामाणिकपणा हा शब्दांनी सिद्ध होत नाही, तो कृतीतून दिसतो. आदित्यने आज तेच दाखवून दिलं होतं. त्याने आग्रहाने चलन भरलं. वाहतूक पोलिसांनी त्याच्याशी हस्तांदोलन केलं. तुमच्यासारखे नागरिक असतील तर नियमाचं महत्त्व आपोआप वाढेल. हॉस्पिटलमधील हवालदारानेही जखमी व्यक्तीशी चौकशी केली. आदित्यने त्याची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं आणि दोघांचा निरोप घेऊन तो घरी निघाला. सुमारे अर्ध्या तासाने तो घरी पोहोचला. गेटमधून बाईक आत नेत असताना कविताताईची नजर त्याच्यावर पडली. त्याच्या शर्टावरील रक्ताचे डाग पाहून ती घाबरली. हे काय झालं? आदित्यने शांतपणे संपूर्ण घटना सांगितली. सगळं ऐकून तिच्याही चेहऱ्यावर समाधान उमटलं. त्यानंतर आदित्यने विचारलं, सायली आली का? हो, आज ती नेहमीपेक्षा थोडी लवकर आली. हे ऐकून आदित्य घरात गेला. तो बूट काढत होता. इतक्यात सायली तिच्या खोलीतून बाहेर आली. तिचं लक्ष मोबाईलमध्ये असल्यामुळे तिला आदित्य आल्याचं कळलंच नाही. मग अचानक तिने वर पाहिलं. अरे, तू आलास? आज इतका उशीर का झाला? मी तुला किती फोन करत होते. आदित्य काही बोलण्याआधीच तो तिच्या समोर वळला. त्याच्या शर्टवरील रक्त पाहताच सायलीचे डोळे विस्पारले. तिच्या चेहऱ्यावरची भीती पाहून आदित्य लगेच म्हणाला, अगं शांत हो, हे माझं रक्त नाही. मग कोणाचं आहे? सायली घाबरत त्याच्याजवळ आली. आजचा दिवस आदित्यसाठी खूप थकावणारा होता. तो हलकंसं हसत म्हणाला, यार, आधी मला फ्रेश होऊन येऊ दे, मग निवांत बसून सगळं सांगतो. दिवसभर सगळ्यांना तेच सांगत आहे. सायलीने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. कधी कधी शब्दांपेक्षा चेहरा जास्त काही सांगून जातो. त्याच्या डोळ्यातील थकवा आणि दिवसभराची धावपळ तिला स्पष्ट दिसत होती. ती शांतपणे म्हणाली, ठीक आहे, थँक्यू. असं म्हणत आदित्य खोलीकडे निघाला. तो जात असताना सायलीने मागून विचारलं, कॉफी करू की चहा? आदित्य लगेच मागे वळला. अनेक तासांच्या धावपळीनंतर त्याच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच मनापासून हसू उमटलं. जर शक्य असेल तर गरमागरम आल्याचा चहा. सायलीही हसली. 2 मिनिटात घेऊन येते. आदित्य आपल्या खोलीत गेला तर सायली स्वयंपाकघराच्या दिशेने वळली. दिवसभर मृत्यूशी झुंज देणारा माणूस जेव्हा आपल्या माणसांकडे परततो तेव्हा एक कप चहातही त्याला अपार शांतता मिळते. कदाचित नात्यांची खरी ऊब ही अशाच छोट्या क्षणामध्ये दडलेली असते. सायलीला चहा बनवायला सांगून आदित्य आपल्या खोलीत गेला. मोबाईल बेडवर टाकला आणि थेट बाथरूममध्ये शिरला. बाहेर पावसाळ्याचं वातावरण तयार झालं होतं, पण उकाडा अजूनही कायम होता. दिवसभराच्या धावपळीमुळे तो पूर्ण थकला होता. मात्र त्या थकव्यामागे एक वेगळंच समाधानही होतं. आज एका अनोळखी माणसाचा जीव वाचवण्यात त्याचा हातभार लागला होता. आरशासमोर उभं राहून त्याने रक्ताने माखलेल्या कपड्यांकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यांसमोर पुन्हा तो अपघात, जमलेली गर्दी आणि मदतीसाठी पुढे न येणारे लोक उभे राहिले. जर मीही थांबलो नसतो तर? हा विचार मनात येताच त्याच्या अंगावर काटा आला. क्षणातच त्याला त्या काकूंचा रडणारा चेहरा आठवला आणि नंतर पती सुरक्षित असल्याचं कळल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला दिलासा. त्याने डोळे मिटले. देवाचे आभार, काका सुखरूप आहेत. उद्या फोन करून त्यांची विचारपूस करायला हवी. इतकं म्हणत त्याने अंघोळ केली. दुसरीकडे सायली स्वयंपाकघरात चहा बनवत होती, पण तिचं लक्ष चहात नव्हतंच. ती विचारात इतकी हरवली होती की चहा उकडून वर आला तेव्हाच तिचं भानावर आलं. तिने घाईघाईने गॅस कमी केला. माझं लक्ष कुठे आहे? स्वतःशीच पुटपुटत तिने पुन्हा चहा नीट तयार केला. चहा कपात गाडून झाकून ठेवला. त्यानंतर गॅसवर सांडलेला चहा तिने काळजीपूर्वक स्वच्छ केला. आदित्यने पाहिलं तर तो नक्की विचारेल आणि आज तिला कोणत्याही प्रश्नांची उत्तरं द्यायची नव्हती. इकडे आदित्य अंघोळ करून बाहेर आला. थंड पाण्यामुळे शरीराचा सगळा थकवा जणू वाहून गेला होता. कपडे घातल्यानंतर त्याने सर्वप्रथम त्या काकूंना फोन लावला. फोन लागताच त्याने एका मागोमाग एक प्रश्न विचारायला सुरुवात केली. काका कसे आहेत? डॉक्टर पुन्हा आले होते का? शेजारी आले का? तुम्ही काही खाल्लत ना? थोडी विश्रांती घ्या आणि काही लागलं तर मला लगेच फोन करा. त्याच्या प्रत्येक प्रश्नामागे खरी काळजी होती. एकदा मदत करून निघून जाणं सोपं असतं, पण नंतरही त्या माणसाची काळजी घेणं हीच माणुसकीची खरी ओळख असते.
त्या महिलेच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. तिने मनापासून आदित्यला आशीर्वाद दिला आणि त्याने सांगितल्याप्रमाणे स्वतःची काळजी घेण्यास आश्वासन दिलं. फोन ठेवताच आदित्यच्या मनावरचं ओझं थोडं हलकं झालं. डोकं हलकंसं दुखत होतं. त्याला लगेच सायलीने बनवलेल्या चहाची आठवण झाली. तो हॉलमध्ये आला. सायली सोफ्यावर बसून टीव्ही पाहत होती. टेबलवर झाकलेला चहाचा कप आणि बाजूला चटणीसोबत 2 सँडविच ठेवलेले होते. हे पाहताच आदित्यच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. "अगं, हा चहा माझ्यासाठीच ना?" सायलीने फक्त मान हलवली. आदित्यने कप उचलला. सर्वात आधी डोळे मिटून त्याने चहाचा सुगंध घेतला. आल्याचा सुगंध नाकात भरताच तो हसला. "वा, स्वर्गच!" सायलीच्या ओठांवरही हलकंसं हसू उमटलं. पहिला घोट घेतात आदित्यला जाणवलं, दिवसभराचा थकवा जणू त्या गरम चहासोबत विरघळून जात होता. हॉस्पिटलमध्ये घेतलेला बेचव चहा आठवून त्याने मनातच तुलना केली. हा चहा म्हणजे खरंच जीवात जीव आणणारा आहे. चहा पिता पिता त्याने सँडविचकडे हात केला, पण लगेच थांबला. "हे माझ्यासाठी आहे का?" सायलीने कपाळावर हात मारला. पुढच्या क्षणी तिने सँडविचची प्लेट त्याच्यासमोर सरकवली. "अरे मूर्खा, चहा तुझ्यासाठी आहे, तर सँडविच कोणासाठी असणार?" आदित्यने लाजत सँडविच उचललं. "हे आधी सांगायचं ना?" "जास्त बोलू नकोस, शांतपणे खा, नाहीतर मीच खाते." तिचा बनावटी राग पाहून आदित्य हसला आणि पटकन सँडविच खायला लागला. दोघांमध्ये पुन्हा हलकं, नेहमीसारखं वातावरण तयार झालं. सायलीने विचारलं, "कसं आहे?" आदित्यने एक डोळा मिटून अंगठा वर केला. सायली समाधानाने हसली. काही क्षणांनी तिचा चेहरा पुन्हा गंभीर झाला. "आता सांग, तुझ्या कपड्यांवर कोणाचं रक्त होतं?" आदित्यने शांतपणे सकाळपासून हॉस्पिटलपर्यंत घडलेला संपूर्ण प्रसंग तिला सांगायला सुरुवात केली. सायली प्रत्येक शब्द लक्ष देऊन ऐकत होती. अपघाताची गोष्ट ऐकून ती क्षणभर घाबरली. पण आदित्यने त्या व्यक्तीचा जीव वाचवल्याचं समजताच तिच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं. तिने हळूच त्याच्या पाठीवर थाप मारली. "आज तू खरंच खूप मोठं काम केलंस." हे ऐकून आदित्य फक्त हसला. मग तो म्हणाला, "उद्या पुन्हा हॉस्पिटलमध्ये जाईन. काकांना डिस्चार्ज मिळाला तर त्यांना घरीही सोडून येईन." सायलीने हसत मान डोलावली. आदित्यने सायलीला पाणी पाजले. तिचे थरथरणारे हात हळूहळू शांत झाले. पण तिच्या चेहऱ्यावरची भीती अजूनही तशीच होती. आदित्यच्या मनात काळजी वाढत चालली होती. सायलीची ही अवस्था पाहून त्याला जाणवत होतं की ती काहीतरी मोठे सत्य लपवत आहे. "सायली, आता तरी सांग, नक्की काय झालं होतं त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये?" आदित्यने शांत आवाजात विचारले. सायली काही क्षण गप्प बसली. तिने खोल श्वास घेतला आणि स्वतःला सावरत म्हणाली, "आदित्य, काही गोष्टी अशा असतात की त्या सांगण्यापेक्षा मनातच ठेवणं योग्य वाटतं." आदित्यने तिच्याकडे पाहत पुन्हा विचारले, "पण त्या गोष्टीमुळे तू इतकी घाबरतेस?" "डॉक्टर समीर फक्त जुन्या भेटीबद्दल बोलले होते." सायलीने डोळे मिटले. तिच्या मनात जुन्या आठवणींचा पूर आला होता. त्या आठवणींपासून ती आजवर पडत होती, पण आज त्या पुन्हा तिच्यासमोर उभ्या राहिल्या होत्या. "त्या दिवशी माझ्या आयुष्यातलं सगळ्यात कठीण संकट होतं." एवढंच ती हळू आवाजात म्हणाली. आदित्य आणखी काही विचारणार होता, पण सायलीने हातानेच त्याला थांबवलं. "आता नाही, प्लीज." तिच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं. आदित्यला जाणवलं की सायली खोटं बोलत नाही, पण ती पूर्ण सत्य सांगायलाही तयार नाही. तिच्या मनात अजूनही खोल जखम दडलेली आहे. आदित्यने तिच्या डोक्यावर हलकेच हात ठेवला. "ठीक आहे, जेव्हा तुला योग्य वाटेल तेव्हा सांग, मी जबरदस्ती करणार नाही." हे ऐकताच सायलीने सुटकेचा निश्वास सोडला. तिच्या मनावरचं थोडंसं ओझं कमी झालं. आदित्यचा विश्वास पाहून तिच्या डोळ्यात कृतज्ञतेची भावना दाटून आली. दोघांमध्ये काही क्षण शांतता पसरली. टीव्ही सुरू होता, पण कोणाचंच त्याकडे लक्ष नव्हतं. आदित्य उठला, स्वयंपाकघरात जाऊन खाली पडलेला काचेचा ग्लास आणि सांडलेलं पाणी साफ करू लागला. सायली त्याच्याकडे शांतपणे पाहत होती. आदित्यला उत्तर हवी होती, पण त्याच्यापेक्षा सायलीची मानसिक अवस्था त्याच्यासाठी जास्त महत्त्वाची होती. म्हणूनच त्याने तिच्यावर कोणताही दबाव आणला नाही. सायलीही उठली आणि त्याला मदत करू लागली. "राहू दे, मी करतो," आदित्य म्हणाला. सायलीने फक्त हलकंसं स्मित केलं. घरात पुन्हा नेहमीसारखी शांतता पसरली होती. पण दोघांच्याही मनात असंख्य प्रश्न अजूनही अनुत्तरित होते. सायलीने मनात एक निर्णय घेतला. योग्य वेळ आली की ती आदित्यला सगळं सत्य सांगणार होती. आजचा भाग खूप छोटा झालेला आहे, मला माहिती आहे. पण माझा कंबरदुखीचा त्रास पूर्णपणे बसायचा आहे आणि जास्त वेळ मला बसता येत नाही. त्यामुळे हा भाग छोटाच झालेला आहे. आजचा पार्ट कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल
तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक केल्याशिवाय राहू नका. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.